मनसेसोबत अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, शिवाय काँग्रेसने युतीचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिलेत, त्यानुसार युती आघाडी होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींचा राजकीय स्टंट आहे का असं वाटू लागलंय. आक्षेप नोंदवण्यासाठी आयोगाने तारखा दिल्यात. आक्षेप न मांडता मीडियासमोर दुखणं मांडत शो ऑफ सुरू आहे. राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांवर कोकाटेंची टीका. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू, नियम मोडल्यास तुरुंगवास. राज्य निवडणूक आयोगाचा इशारा. निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी. जूनची तारीख मान्य नाहीये, तातडीने कर्जमुक्ती करा. उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारकडे मागणी. निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा हा वायदा केला जातोय. उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका. उद्धव ठाकरे आता नवनवीन शब्दप्रयोग करतायत. राजकारणामध्ये दुकान चालवायचं असेल तर त्यांना अशी टीका करावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयाचा दरवाजा कधी पाहिला नाही. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. लोकांची कामं मार्गी लावण्यासाठी काम करतोय. कुणीही कसंही वागलं तरी आचारसंहितेचा भंग करायचा नाही, हे फडणवीस यांनी सांगितलंय. हेमंत रासनेंची धंगेकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक फेरबदल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह पाटलांची नियुक्ती. शशिकांत शिंदेंच्या हस्ते प्रतापसिंह पाटलांना नियुक्तीपत्र प्रदान. स्थानिक निवडणुकांची घोषणा होताच भाजपकडून जबाबदाऱ्यांचं वाटप. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपकडून गणेश नाईकांना जबाबदारी. बीडची जबाबदारी सुरेश धस यांच्यावरती. बीडच्या निवडणूक प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंची जबाबदारी. विरोधकांना चारी मुंड्या चीट करायचा संकल्प करा. कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं यावेळेस त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. 3 तारखेला गुलाल उधळायला मी तुमच्यातच सामील होईन. आगामी निवडणुकीमध्ये जिंकण्याचा शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त. मी आणि शिंदे मंत्रिपदाची अदलाबदली करत असतो. कधी मी तर कधी ते मुख्यमंत्री असतात. शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं तर ते पुन्हा परत करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. मुंबईचा महापौर हा भाजपचा होणार. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची एकाती सत्ता येणार. महंत सुधीरदास महाराजांची भविष्यवाणी. राष्ट्रवादी काँग्रेसची रायगड जिल्हा आढावा बैठक संपन्न. अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेसोबत युती नको, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सूर. सिंधुदुर्गमध्ये भाजप स्वबळावर लढणार. येणारी निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनं लढेल. रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त. कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का? नितेश राणेंचं नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला टोला. तर विधानसभेवेळेस प्यार किया तो डरना क्या, नंतर हम आपके है कौन, राणेंचा निशाणा. लाडकी बहीण योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंमुळे लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार झाला. संजय निरुपम यांची प्रतिक्रिया.